जवळपास 11 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेला गोदाकाठ महोत्सव आज हा केवळ एक कार्यक्रम न राहता कोपरगावच्या आज सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. महिलांच्या कष्टांना व्यासपीठ देणारा आणि स्वयंपूर्ततेचा नवा मार्ग दाखवणारा हा महोत्सव कोपरगावकरांसाठी दरवर्षी एक मोठी पर्वणी ठरत आहे. काल 9 जानेवारी रोजी प्रियदर्शिनी इंदिरा महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गोदाकाठ महोत्सवाचे उद्घाटन माननीय आमदार आशुतोष काळे व चैतालीताई काळे व पुष्पाताई काळे तसेच समता पतसंस्थेचे संस्थापक संचालक काकासाहेब कोयटे व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सौ चैतालीताई काळे व आमदार आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. जिल्हा परिषदेच्या मुलांना मान दिला, कारण की ग्रामीण भागातल्या मुलांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. त्यांनाही कळायला पाहिजे की लहानपणापासून शिकलं की महिला ही सक्षम आहे, तर आपोआप त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट महिलांसाठी आणि पुढची पिढी कशी घडेल यासाठी आपण प्रयत्न करतो. तर म्हणून जेडपीच्या मुलांना समाविष्ट करून घेणं हे या गोदाकाठ उत्सवात राणीचं सहभाग आपण त्यांचा मोठ्या प्रमाणाने झाला. आणि आज इथे करायला आपण एक छोटंसं दरवर्षीप्रमाणे आपण एक सेल्फी स्पॉट करतो. तर यावेळेस आपण कोपरगाव तालुक्यातले तीर्थ जे स्थान आहे त्या स्थानांचं आपण एक प्रदर्शन केलेलं आहे. कारण खूप लोक आपण फिरायला जातो, बाहेर जातो, तर माझी इच्छा आहे की आपण आपल्या लोकांना नातेवाईकांना कोपरगावमध्ये घेऊन येतो. तो कोपरगावचं वैभव आहे, कोपरगावचं तीर्थस्थान आहे. या तीर्थस्थानांना आपण त्याला घेऊन जावं. गेलो की आपल्याला आपल्या गावाबद्दल, आपल्या तालुक्याबद्दल आपलं प्रेम आहे ते नक्की अजून वाढेल. व अशा पद्धतीने आपण या गोदाकाठ उत्सव यावेळेस सगळ्या प्रकारे एकत्र आणला आहे. आणि पुढील 3-4 दिवस आपण सर्व महिला मंडळी आज जरी एकटे आले असतील तर उद्या परवा आपण सर्व कुटुंबासोबत यावं एवढी मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करते. सर्वजण बघत असतात त्याची खुशी यावर्षी विशेष स्टॉल हे वेळ तिथे स्टॉल मारून 200 स्टॉल या ठिकाणी पूर्ण केले खायचे आणि विक्री करायचे सर्व 200 स्टॉल सर्वांनी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह या ठिकाणी भेट द्यावी. एवढी गरज नाही. पुढचे स्टॉल आहे तिथे सगळे पदार्थ टेस्ट करावे अशा प्रकारची महोत्सवात महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सुमारे 325 स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गोदाकाठ महोत्सवाचा उत्स्फूर्त आनंद घेतला. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.